पेपरफुटीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया. पेपरफुटी प्रकरणी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या दोषींना सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचं आश्वासन. राहुल गांधी चर्चेला घाबरतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल. पळपुटेपणा सोडून संसदेत चर्चा करण्याचं आव्हान. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत असल्याचा आरोप. जंतर मंतरवरील आंदोलनातील विद्यार्थ्यांची चर्चेस सरकार तयार. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आमंत्रण. कुठल्याही मंत्र्याच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होणार नाही. चर्चा जंतर मंतरवरच व्हावी. केंद्रीय मंत्री जितेंद्र नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या आवाहनाला सीजेपीचं उत्तर. संसदेसमोर सत्ताधारी विरोधक आमने सामने. संसदेच्या मकर गेटवर एनडीएच्या खासदारांचं आंदोलन तर विरोधी पक्षांची एनडीए विरोधात घोषणाबाजी. दिल्लीतील कॅनॉट प्लेस संध्याकाळनंतर बंद करण्याचे आदेश. तर जंतर मंतर परिसरात इंटरनेट सेवाही बंद. जंतर मंतर परिसरात पोलिसांची नाकेबंदी. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून 26 जुलैला मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा. मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसणार, केवळ तिरंगा असणार. राज ठाकरेंची माहिती. तर मोर्चात दिल्लीसारखा प्रकार केल्यास फोडून काढू, राज ठाकरेंचा इशारा. शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट म्हणजे जंतर मंतर. राज ठाकरेंचा टोला. तर विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मोदींना भेटले असतील तर कल्पना नाही, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान. विद्यार्थ्यांच्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सेलिब्रिटी एकवटले. अभिनेता इम्रान खान आंदोलनाच्या मैदानात. सलमान खानकडूनही हिंसेवर चिंता. तर विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐका. करीना कपूर, आलिया भट्ट, रिचा चड्डा यांचं ट्विट. पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा. नदी, नाले आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ. कासा गावातील गायकवाड पाडा पुराच्या विळख्यात. एकाच कुटुंबातील 4 जणांची सुखरूप सुटका. पालघरमध्ये मुसळधार पाऊस. डहाणू, तलासरी तालुक्यातील जनजीवन ठप्प. रस्ते पाण्याखाली गेल्यानं गावांचा संपर्क तुटला. धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडले. सूर्या नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा. वसई विरार शहरात पुन्हा सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस. शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत. गुजरातमध्ये वलसाडमधली पूर परिस्थिती गंभीर. 24 तासांमध्ये 906 मिलीमीटर पावसाची नोंद. अवरंगा नदीनं ओलांडली. धोक्याची पातळी. दाणा बाजारासह प्रमुख रस्त्यावर पाणी. प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदीत ट्रक कोसळून भीषण अपघात. अपघातग्रस्त ट्रकमधील मॅगी गोळा करण्यासाठी स्थानिकांची झुंबड. ट्रक चालकांचा शोध सुरू.